नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या सेशन मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये बघूया आपण कोणते स्टॉक रेकमेंड केले ज्यामध्ये आपल्याला ज्यांना आपल्याला 5% 10% साठी आपल्याला प्लॅन करता येईल. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज निफ्टी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी होती, विकली एक्सपायरी. तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया, डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. मित्रांनो, आज प्रॉफिट बुकिंग साठी कोणताही स्टॉक आलेला नाहीये. मार्केटने एक गॅपडाऊन मध्ये मार्केट ओपन झालं होतं आणि त्यानंतर मार्केटने काय केले, थोडीशी गॅप मध्ये मार्केट ओपन झालं होतं, पण मार्केटमध्ये चांगली रॅली मिळाली नाहीये आणि मार्केट हे पूर्णपणे आज काय होतं, साइडवेज होता. आज आपण 0-0 जो ट्रेड आपण प्लॅन केला होता तोही नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आपल्याला एक्झिट करावा लागला होता. ओके, सो आज आपण जे दोन स्टॉक आपण जे रेकमेंड केलेले त्यामध्ये आपण ईपीएल जे आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आले होते, ईपीएल. ओके, आज जर आपण बघितलं आपले बीटीएससी सेटअप मध्ये जवळपास 15 स्टॉक आले, त्यापैकी आपण दोन स्टॉक आपण रेकमेंड केले, एसएच केलकर आणि ईपीएल. ओके, या दोन स्टॉक साठी आपल्याला काय करायचं, एंट्री आपल्याला प्लॅन करायची. ओके, ज्याला आपण ईपीएल मध्ये आपल्याला 245 235 च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करता येईल. टार्गेट 260 280 प्लस टार्गेट आपल्याला ईपीएल मध्ये आपल्याला प्लॅन करता येईल. जर आपण 200 या लेवलला जर आपण तो बाय केला तर यामध्ये जी रॅली जे असणार आहे 245 230, ओके, या लेवलला आपण परत जर आपण ऍव्हरेज करणार आहे आणि टार्गेट जे असणार 260 म्हणजे जवळपास आपल्याला 10% रॅली आपल्या या ठिकाणी बुक करता येईल. ओके, आणि 270 साठी जर आपण तो होल्ड केला तर मोर दॅन 15% ची रॅली आपल्याला ईपीएल मध्ये आपल्याला काय करता येईल, बुक करता येईल. ओके, सो आपण हा जो आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आलेला आहे तर ईपीएल मध्ये आपण एंट्री करण्यासाठी आपण तो रेकमेंड केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या स्टॉक मध्ये एंट्री घेतल्यानंतर स्टॉक जर रिव्हर्स आला तर तो ऍव्हरेज कुठे करायचा, हे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मी तुम्हाला हे स्टॉक रेकमेंड करतोय फक्त एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. दुसरा स्टॉक जो आपण रेकमेंड केलेला आहे एसएच केलकर. एसएच केलकर मध्ये आपल्याला 215 200च्या रेंज मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायचे. 230 250 प्लस या दोन टार्गेट साठी जर आपण एंट्री जर प्लॅन करणार तर एसएच केलकर मध्ये आज या ठिकाणी जो बघितला आपल्याला बीटीएससी सेटअप मध्ये हाई स्टॉक आलेला दिसेल आणि या लेवलला जर आपण त्याला एंट्री जर आपण प्लॅन केली असती तर टार्गेट जे असणार 250 टार्गेट साठी जर आपण त्याला होल्ड करतोय तर मोर दॅन 15% रॅली आपल्याला एसएच केलकर मध्ये पण काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल एसएच के मध्ये. ओके, हे दोन्ही स्टॉक आपण जे रेकमेंड केलेले आहेत ते आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आले होते. त्यानुसार आपण 5% 10% एंट्री आणि एक्झिट घेऊन प्रॉफिट बुक करण्यासाठी आपण हे स्टॉक काय केलेले आहेत, रेकमेंड केलेले आहेत. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण ज्या ट्रेड प्लॅन केले होते आपण पहिल्या स्टिक मध्ये निफ्टी बँक निफ्टी गॅपअप मध्ये ओपन झाल्यानंतर बँक निफ्टी पूर्णपणे साइड होता आणि पहिल्या स्टिक मध्ये आपण ट्रेड प्लॅन करून त्यानंतर कोणताही ट्रेड आपण काय केलेला नाहीये, प्लॅन केला नव्हता. कारण मार्केट एक साइड होतं. ते लाईव्ह मार्केटमध्ये जे आपले सकाळी 9 ते 10 या बॅच असते, या बॅच मध्ये आपण काय केलं होतं, रेकमेंड केलं होतं आणि त्यानुसार आपण काय केलं होतं, बाकीचे ट्रेड आपण अवॉइड केले होते. 0-0 आपण ट्रेड आपण प्लॅन केला होता, पण 0-0 मध्ये पण चांगली रॅली मिळाली नाही. नो प्रॉफिट नो लॉस मध्ये एका आपल्या रॅलीमध्ये आपल्याला तो काय करावा लागला, आपल्याला एक्झिट करावा लागला असता. ओके, कारण हे जे आपला जो सेटअप आहे या सेटअप प्रमाणे आपल्याला समजतं की मार्केटमध्ये कुठेही मुवमेंट होणार नाहीये. त्यानुसार आपण कोणतेही ट्रेड काय केले दिवसभरामध्ये नंतर आपण प्लॅन केलेले नाहीये. निफ्टीची ही आपण विकली एक्सपायरी होती आणि निफ्टीमध्ये जर आपण चेक केलं तर निफ्टीमध्ये सुद्धा अगदी मुवमेंट जे ते अगदी साइडवेज तुम्हाला मुवमेंट झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसेल. समजलं, पहिल्या कॅनल निफ्टी गॅपअप मध्ये ओपन झाला होता. ओके, आणि आपल्या सेटअप नुसार निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्हीही तुम्हाला साइडवेज रेंज मध्ये ट्रेड करताना तुम्हाला दिसतात. ओके, त्यामुळे आपण या ठिकाणी कोणताही ट्रेड आपण काय केलं, सेकंड आपण रिकमेंड केलेला नव्हता. पहिल्या ट्रेड मध्ये आपण पी साइडला आपण ट्रेड घेतला होता. ओके, आणि त्यानुसार आपण काय केलं होतं, प्रॉफिट बुकिंग करून आपण इथे ट्रेडिंग आपण आज दिवसासाठी काय केलं होतं, स्टॉप केला होता. सो मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आपली एक बॅच असते. सो मित्रांनो, पीएस अकॅडमी जर तुम्हाला लाईव्ह मार्केटच्या सेशनवर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपला जो पीएस अकॅडमीची वेबसाईट आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल या ठिकाणी फिलअप करायचे. तुमचं नाव मोबाईल नंबर या ठिकाणी मेन्शन करा. त्यानंतर तुम्हाला ती गुगल मीटची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. तर सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये एक लाईव्ह मार्केट सेशन आपण प्लॅन करत असतो. त्यामध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपण ट्रेड कसे घेत असतो हे तुम्हाला आणि मेंटर कॅन्डिडेट आपली ट्रेड कसे प्रिडिक्ट करत असतात स्ट्रॅटेजीनुसार हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सकाळी 9 ते 10 हे एका सेक्शन असं या सेशनला तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. तर तुम्ही मार्केटमध्ये फ्रेशर असाल तर तुम्हाला काय असणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. याने काय होणार आहे, जो मार्केटमध्ये तुम्हाला 15,000चा कोर्स आहे, 2 आठवड्याचा कोर्स रेकॉर्डिंग तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज तुमचं काय होणार आहे, कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आहे. लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग कसं केलं जातं हे तुम्हाला काय होणार आहे, व्यवस्थितपणे समजणार आहे. मित्रांनो, वाट कसली बघताय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करायचंय, अकाउंट ओपन करायचंय
दिलेल्या नंबरवर तुमचा क्लायंट कोड शेअर करायचा आहे आणि तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये जो तुम्ही मेल आयडी मेन्शन करणार तर गुगल ड्राईव्ह मध्ये 2 आठवड्याचा जो आपला फुल कोर्स रेकॉर्डिंग कोर्स आहे तो तुम्हाला पाहता येईल, ज्याचा ऍक्सेस तुम्हाला 1 महिन्याचा ऍक्सेस असणार आहे. त्याचबरोबर लाईव्ह मार्केट सेशन जे असणार त्याचाही ऍक्सेस तुम्हाला 1 महिन्याचा काय केला जाणार आहे, पूर्णपणे प्रोव्हाइड केला जाणार. या संधीचा तुम्ही डेफिनेटली फायदा करून घ्यावा. आणि हे जे शेअर मी तुम्हाला स्टॉक जे तुम्हाला रेकमेंड करत असतो किंवा तुम्हाला हे अनालिसिस मी तुम्हाला शेअर करत असतो, सो हे कसे वाटतात त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.